आपल्यासोबत ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत. विधानसभेची निवडणूक सुरू आहे, कशा पद्धतीचं नियोजन केलं? बघा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो फेसलेस असलेला ओबीसी आहे त्यांना आम्ही योग्य त्या माणसाला, योग्य त्या फ्रंटला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून मतदान करा. आणि लोकसभेला जे घडलं आपल्या बाबतीमध्ये, आपला प्रतिनिधी आपण देशाच्या संसदेत पाठवू शकलो नाही, पण विधानसभेला ती जर चूक केली तर 2024 नंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आज पंचायत राजमधलं संपलेलं आहे, उद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटचं आरक्षण संपलेलं असेल. हे अगदी वास्तव, सत्य, संविधानिक या सगळ्या गोष्टी मी ओबीसी बांधवांना समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आक्रोश मोर्चे निघाले होते, भुजबळ साहेब त्यामध्ये मेन होते, तुम्ही मेन होता. मात्र भुजबळ साहेबांनाच उमेदवारी मिळाली नाही. एक तुमचा हेतू होता की केंद्रात आणि राज्यात आपली लोकं गेली पाहिजेत, मात्र भुजबळ साहेबांना उमेदवारी दिली नाही. यानंतर दुर्दैव वाटत नाही का तुम्हाला? आणि त्यांना स्पष्ट बोलून दाखवलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे मला उमेदवारी कापण्यात आली. हे बघा, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, मी एक कार्यकर्ता आहे, पण मी निवडणूक, हार जीत, आमदार, खासदार याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधला ओबीसींचा आवाज या व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. भुजबळ साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांना प्रचार सभांना डावलणं, त्यांना तिकीट डावलणं म्हणजे 450 जातींच्या प्रवर्गाबद्दल तुम्ही बोलू नये असं व्यवस्थेकडून सांगणं, त्यांच्यावर अटॅक होत असताना, त्यांच्यावर शिवराळ भाषेत शिव्या दिल्या जात असताना मंत्रिमंडळातले सगळे लोक गप बसलेले होते. हे आम्हा ओबीसी बांधवांना अजिबात आवडलेलं नाही, म्हणून आम्ही ही मूव्हमेंट उभी केली महाराष्ट्रात. नाही, पण उमेदवारी कापली, आता त्याच्यावरती तुमचं काहीच रिॲक्शन नाही. ते पण गप्प आहे, तुम्ही पण गप्प आहे. खरं तर तो त्यांचा प्रश्न आहे. निवडणुकीला खरंचा प्रश्न नाही का? आम्ही उभे केलेत ना माणसं. आम्ही कुणाला मतदान करायचं सांगतोय ना महाराष्ट्रामध्ये. आम्ही सभा घेतोय आणि जाहीर सभा घेतोय. आम्ही कुठेही याला पाडा, त्याला पाडा, ह्याला गाडा असं नाही. आम्ही सरळ जाऊन सभा करतोय आणि या माणसाला मतदान करा. हार जीत नंतर, पण संघर्षाची भूमिका आम्ही या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ही संघर्षाची भूमिका चालू राहील. उत्तमराव जानकरांना तुम्ही पाठिंबा जाहीर केला, लगेच मराठा समाजाने त्या ठिकाणी तुम्ही जर आला तर त्यांना आम्ही पाडणार असंच चॅलेंज दिले तुम्हाला. अरे, आम्ही काय आमच्या मताचा अधिकार काय काढून घेतला काय कुणी? तुम्ही माळशिरसमध्ये आमच्या आडवा आला, फलटणमध्ये तुम्हाला काय करू, करमाळ्यात काय करू, पंढरपूरमध्ये काय करू, माढ्यामध्ये काय करू, सांगोल्यात काय करू? त्या स्वर्गीय आराराबाचा पोरगा ज्याची अक्कल शून्य आहे त्याला आम्ही मतदान करायचं का? 60 गावचे सरपंच आमचे. मग बेरीज आणि मग पैरा चुकता होईल. मग हे असली काहीतरी फालतू वक्तव्य करणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे की आपण काय बोलतोय नक्की. हां, मी उत्तम जानकरांना पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही एका न्यूज 18 लोकमतच्या ह्याच्यावरती तुम्ही म्हटला होता की माळशिरसमधून उत्तम जानकरांना आमचा पाठिंबा असेल. त्यांना क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होते. त्यावेळी ते भाजपच्या तिकिटावर उभे राहणार का त्यांचाच पक्ष फायनल नव्हता आणि अजूनही मला त्यांचा कुठला पक्ष आहे माहिती नाही, उद्या कुठं असतील ते माहिती नाही. मोठा माणूस आहे, पण काय आहे माहिती आहे का, मी आरक्षणवादी माणूस आहे, मी सत्य बोलणारा माणूस आहे, मी बाबासाहेबाचं संविधान मानणारा माणूस आहे. ते आता पवारांच्या जोडीला जाऊन बसलेत, त्यामुळे त्यांच्याकडून अरे हा विधानसभेत गेल्यानंतर काय होईल? जो खरा शोषित आहे, वंचित आहे, जो रिझर्वेशनच्या दायऱ्यामध्ये, मी खऱ्याचं समर्थन करणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही आता पुढचं काय ते समजून घ्या. तुम्ही लोकसभेच्या वेळेस महायुतीच्या म्हणजे आता तुम्ही म्हटलं की महायुतीचे काही लोक म्हणजे पाडायचं कोणी यादी जाहीर करणार, तर तुम्ही शरद पवारांचं प्रामुख्यानं नाव घेतलं होतं. शरद पवारांचं का, म्हणजे काय कारण आहे त्याचं? रोहित पवार, प्रवीण गायकवाड, राजेश टोपे हे कोण आहेत? त्यामुळे पवारांनी ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतलीच नाही ना आतापर्यंत कधी. ओबीसी मग ओबीसीच्या बाजून तर कुठं घेतली? हे मंडल आयोग पुण्यात, मंडल आयोग देशभरात लागू झाला. मग त्यांच्यावरती तो ब्लेम जो केला जातो शरद पवारांमुळे मराठा समाजावरती अन्याय झाला मंडल आयोगावरती, तो म्हणजे मंडल आयोगात तुमची एंट्री झाली नाही ते बघा ना. शरद पवार मुख्यमंत्री होते, ते थोडे मंडल आयोगाचे सदस्य होते. त्यामुळं रिझर्वेशन पॉलिसी ही सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून बाहेर आली. बाकीचे ओबीसी त्यामध्ये जातात आणि तुम्ही बाहेर राहता. एका बाजूला मराठा क्षत्रिय म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये सर्वोच्च पदाची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मागास झालो म्हणायचं. दोन्ही भूमिका एकाच वेळी कशा असतील? रिझर्वेशन पॉलिसी दोज आर सोशली बॅकवर्ड. रिझर्वेशन पॉलिसी गरीब झाला म्हणून कुणाला आरक्षण दिलं जात नाही. कुणी आम्ही मागास आहे ना आम्हाला मागास असं नाही. बाय बर्थ जन्मानं जो बलूत आहे, जो आलूत आहे, जो बाटका आहे. शरद पवारांवरती बाजू घेतली नाही असं म्हणणं कितपत योग्य? एनटीचं आरक्षण असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील ती शरद पवारांमुळे असं बोललं जातं. शरद पवार मुख्यमंत्री होते योगायोगानं. मग इतर राज्यामध्ये काही शरद पवार मुख्यमंत्री होते का?
देशभरामधल्या प्रत्येक राज्यामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. महाराष्ट्र एकटा होता का? महाराष्ट्रामध्ये चुकीची माहिती, खोटं बोल पण रिटून बोल, मग एवढे मंडल आयोगाची बाजू घेणारा माणूस आज ओबीसीचा आरक्षण चॅलेंज होत असताना आरक्षण जरांगेंना कसं काय पाठिंबा देतो? हा दुटप्पीपणा आहे निवडणुकात. जे अहो, शरद पवारांना एवढं कळलं असताना देशाचे पंतप्रधान झाले असते 4 वेळा आतापर्यंत. अरे कारखानदार वतनदाराची बाजू घ्यायची, पाहुण्या रावळ्या किती आहे घरात माणसं, इतर माणसं काय मत द्यायला जन्म घेतला इतरांनी, आणि तुम्ही सगळी पदं भोगायची. सांगोल्यात पण गणपतरावांच्या नातूंना आता एकट्यावर टाकले, तिथं सभा दिली नाही पवारांनी. हे बघा, हे सगळी नाटकं आहेत, हे ठरवून प्रोग्राम तुम्ही आहे. जाणार का त्यांचा प्रचार करायला बाबासाहेब देशमुखांचा? मी मराठवाड्यात फिरतोय, मी ओबीसीची लढाई लढतोय, सगळ्यांना सगळं माहिती आहे. नाही, बाबासाहेब तुम्ही स्वतः सांगोल्यात नाही, बाबासाहेब देशमुख ओबीसी मधून आहेत, धनगर समाजामधून आहेत. एक उमेदवार आपला जाण्यासाठी तुम्ही त्यांचा प्रचार करायला जाणार का? पवार येणार नाही. ओबीसी योग्य भूमिका घेईल. मी छोटा माणूस आहे, माझी आवश्यकता तिथं वाटणार नाही. ते सक्षम आहेत निवडून यायला. तुम्ही तिथले मतदार आहात, मतदान करणार ना व्यवस्थित, ते काय सांगू का आता मी तुम्हाला? म्हणजे तुम्ही जाणार नाही बाबासाहेबांचा प्रचार करायला? अरे करेक्ट कार्यक्रम करतील, मी जाऊन आलो काल दिवसभर. हां. म्हणजे तुम्ही केलं तर त्यांना मतं टाकणार नाहीत असं काय आहे का? म्हणजे माळशिरस मध्ये अरे चालतं लोकशाहीमध्ये मतदानाचं कसं मी सांगू तुम्हाला? ओबीसी बरोबर भूमिका बजावेल ना, बाकी काय सांगायचं. धन्यवाद. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर. नमस्कार.